नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रशांत. पुन्हा एकदा भेटतोय माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण सुरुवात करणार बिग बॉस सीझन 6 एपिसोड 27 ची. तर ते सीझन सुरुवात व्हायच्या आधी आपल्याला एक गोष्ट बोलायची, पण असा हा पहिला हप्ता गेलाय जिथे इथं कोणी रडलेलं नाही आपल्या ह्याच्यात. पहिला इतकं बोलायला टेक्निक आहे ना, आज मस्त वाटला कार्यक्रम एपिसोड बघायला. आणि सगळ्यात महत्वाचं, एकाच्याही डोळ्यात पाणी आलेलं नाहीये. एकाच्याही डोळ्यात पाणी आलेलं नाहीये, ही गोष्ट सगळ्यात भारी आहे. चला, आता आपण सुरुवात करू राकेशचं आणि अनुश्रीचं बेल्टवरनं. तर बिग बॉस अनुश्रीला 17 टाइम सांगतात की राकेश आणि अनुश्री तुम्ही बिग जोडीमध्ये या, जोडीमध्ये या. त्यांचं काय जोडीमध्ये यायचा प्रयत्न नव्हता. अनुश्री झोपलेली होती मस्त खुर्ची त्याच्या बेडवर, आणि सॉरी पलंगावर एकदम मस्त बसली होती, आणि राकेश आपल्या इथं काम करतोय. तर अनुश्री म्हणतीये बाबा याला इतका लागलंय तरी पण हा काय इतका पळतोय. मला मला एक कळत नाही, अनुश्री यार तू काम करत नाही, त्याला करून देत नाही. तुझं म्हणणं काय, बिग बॉसच्या अख्खं घरला का असं विदाऊट कामातच ठेवायचंय का? चुकीचं आहे बाई, हे चुकीचं आहे, लय चुकीचं आहे. तुला काय बोलू या गोष्टीवर मी. त्यानंतर ड्युटीवरनं बोलणं चालू होतं सागर अनुश्रीचं. अनुश्रीला मला एक गोष्ट कळत नाही, बिग बॉस त्यांचं हे बोलणं चालू असताना अनुश्रीचं, सागर आणि रुचिताचं, तेवढ्यात बिग बॉस पुन्हा एकदा हाक मारतात, अनुश्री कृपया बेल्ट घाला, अनुश्री कृपया बेल्ट घाला. आईला तिला इतकं मस्त वाटलं ना, सांगतो. तिला असं कामाला जायचं होतं. ती काम सोडून हातातनं डायरेक्ट राकेशच्या बेडरूम मध्ये, विषय संपला एकदम आरामशीर. तिला काय कामच करायची गरज नाही पडली. डायरेक्ट अंगावर पांघरून घेतलं, बसली मस्त मध्ये. बाबा कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही. हा सीन लय मस्त होता. त्यानंतर आपण तन्वीच्या तोंडातनं बघतोय, आपण लोकांच्या तोंडातून घास काढून घेतला. तन्वी बोलती ही गोष्ट रुचिताला, की आपण लोकांच्या तोंडातून घास काढून घेतला, कारण की सागर जे सांगत होता की मी ओमकारला सांगतोय की बाबा रूल तोडू नको, हे करू नको, ते करू नको. तर हा टॉमना होता ह्याला, सचिनला, की बाबा आमच्या लोकांच्या तोंडात, लोकांच्या म्हणजे कोण, सचिनच्या तोंडातनच घास काढून यांनी सागरला दिलेला आहे. तर मला एक गोष्ट कळत नाही की प्रत्येक टायमाला तुम्ही आता त्याला कॅप्टनशिप दिलेली आहे, तर प्रत्येक तन्वीचं हे बोलणं पूर्ण चुकीचं आहे. की तू ही गोष्ट बोलू शकत नाही की मी ह्याच्या तोंडातनं घास काढून, त्या तोंडातनं घास काढून. तुम्ही त्याला कॅप्टन केला तर त्याचे रूल पण मानावे लागतील. मी कालच्या पण एपिसोडमध्ये सांगितलं की तन्वी तू इथं चुकतीस म्हणून, पण तरी पण आपल्या तन्वीचं चालूच आहे बाबा, मी मी माझ्या घराची मालकीन. तन्वी कोलते, शब्दाने सोलते, असा सीन आहे. त्यामुळे आपण काय बोलू शकत नाही तो सीन. त्याच्यानंतर जेवणाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर आपण लिव्हिंग मध्ये सगळ्यांना बोलवलं बिग बॉसनी लिव्हिंग रूम मध्ये. आणि आज इतका भारी डिसिजन घेतला ना बिग बॉसनी, की तुम्ही असं ते जे बसले होते ना एकदम मस्त मध्ये, त्यांना एकदम स्पष्ट सांगितलं, बाबांनो तुम्हाला काय नियम पाळता येत नाही, तुम्ही कोणताही याचे नाहीये, तुम्ही एकदम स्पष्ट शब्दात सगळे घराच्या बाहेर जाऊ शकता. 1 2 3 4 5. तर हा टास्क ना, आयला बिग बॉसने ह्या जो निर्णय घेतला, एक नंबर टास्क. असा टास्क मध्ये जे निर्णय घेतात बिग बॉस, तो एक नंबर आहे. आपल्याला तर खूप आवडला की 5 जण जातील. हे तर क्वेश्चन मार्कच आहे म्हणा, 5 जण जाणार नाहीयेत, पण 5 जण जाती नाही गॅरंटी पकडून चला. असं होत नाही बिग बॉसच्या प्रत्येक सीझन मध्ये. बिग बॉस धमकी देतात ते लईत लई डबल इव्हिक्शन होऊ शकतं. डबल इव्हिक्शन मध्ये, त्याच्यामध्ये पण जर ह्या मुद्द्यावर ओमकारला जे पटलेलं नाहीये ना, ओमकार ह्या आठवड्यात जे वागतोय ना, त्याच्यासाठी त्या संकट मी स्पष्ट म्हणून तो राईट आहे. ओमकार राईट आहे, कारण की प्रत्येक आठवड्यात त्यांनी त्याचं काम इमानदारीने केलेलं आहे, सगळं केलेलं आहे. पण त्याला घरच्या लोकांनी सपोर्ट केलेला नाहीये. सपोर्ट करून सुद्धा तो दिसला, त्याला एकच माझा की तो दिसलेला नाहीये. आणि आता तो खरंच दिसत नाही, नियम मोडतो तो. आता महाराष्ट्राच्या जनतेला दिसतोय की बाबा हा चला असं आहे. आणि महाराष्ट्राची जनता हे सुद्धा म्हणतीये की बाबा आम्हाला हे पटलेलं आहे, आम्हाला पटलेलं आहे की बाबा ओमकार काम करत नाहीये. महाराष्ट्र जनता स्वतः म्हणते. आणि मला असं दाट शक्यता आहे की वोटिंग लिस्ट मध्ये ओमकार 1 नंबरला आहे. वोटिंग लिस्ट मध्ये ओमकार 1 नंबरला आहे. त्याच्यामुळं तो विषय अवघडच आहे. त्याच्यानंतर सागर दरवाजाला धडकला हो. मी इथनं चाललो होतो, आपण डायरेक्ट खालीच बघितलं त्याला. मी इथनं चाललो होतो, मला दिसलं नाही. अरे तुझं लक्ष कुठं होतं? तू ओमकार तो प्रभू आपला छोटा विचार त्याचा सोडा, तू इथं बघत बघत तिकडे डायरेक्ट धडकला. अरे ग्लास ते वाईट साफ कुणी काम केलं, कुणी चौकाचं केलं, तर कुणी केलं, तू सांगितलं पाहिजे ना आम्हाला. काम काम द्यायला
सरकारकडनं एकदम असं जी आर काढून त्याला हे देऊयात, म्हणजे डायरेक्ट आरपार दिसतंय रे, दरवाजा दिसत नाही तो. डायरेक्ट काचच दिसत नाही, एकदम दरवाजाच. की बाबा दरवाजा आहे नाही आहे तसं काहीच नाही, डायरेक्ट जाऊन धडकायचं, धडाधड धडाधड. इतकं स्वच्छ केलं ना, खुनी मिरर पुसला काय माहिती. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, बिग बॉस सगळ्यांना स्पष्ट सांगतात ते, की आपण जोडीच्या ह्याच्यात वेगळे होतात. कारण की एकाने सुद्धा जोडीचं टास्क म्हणजे जे दिला होता बिग बॉसने, की सगळ्यांना गुण्यागोविंदाने राहतील किंवा काय होतील, ते एकानेही केलेलं नाहीये. सबसेल बिग बॉसचा हा प्लॅन खोटा ठरलेला आहे. तन्वी असो, रुचिता असो, राकेश, अनुश्री असो, ह्या दोघांचा जरा पॅचअप झालं, जमा होतं. पण ते पण थोडं फिसकटलं. पण तन्वी, प्राजल असो, ओमकार असो, विशाल असो, भरपूर बरेच जण होते. पण ही जे त्यांनी जेव्हा सांगितलं, की बाबा तुम्ही आता वेगवेगळे होतात, तेव्हा सगळ्यांच्या मनात हे नाहीये, कारण की बिग बॉस समोर कोणी बोलू शकत नाही ना, की काय चाललंय काय नाही. त्याच्यानंतर बिग बॉसने जो टास्क घेतला, की तुम्हाला जे लायक वाटत नाहीत, की बाबा ह्या कामात तुम्हाला एक पण सदस्य लायक नाहीये, तर सुरुवात झाली. मला एक सुरुवात झाली यांनी पहिला घेतला सागर. मला एक गोष्ट नाही, सागरनी जेव्हा घेतलं, तेव्हा सागरनी सगळ्यात पहिलं बोलवलं ओमकारला आणि तन्वीला. हे थोडंसं रूढ वाटतंय, कारण की ती सागर बदला घेण्याच्या दृष्टीतून बोलतो का असं वाटलं, कारण की तरी तो कालचा मुद्दा बोलला, की बाबा असं आहे तसं आहे. तन्वी सुद्धा जेव्हा बोलती ना, तेव्हा तिला असं तिचा वरचा टॉप आहे ना, डायरेक्ट वरतीच राहतो, खाली येतच नाही अशी गत आहे. ती जे भडा 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 बोलतीये ना, ते तिला कळलेलंच नाहीये. जे गोष्ट कोण बोलत नाही ती सुद्धा ती ऐकती. पण मला इथं ओमकारचं वाईट वाटतंय. ओमकारने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं त्याला, की बाबा मी जेव्हा 3 आठवडे तुम्हाला दिसलेलोच नाही, मी काम करून सुद्धा तुम्ही आता म्हणताय, की मी काम करत नाही, मी रूल तोडतोय. पण जेव्हा त्यांनी नीट करतोय सगळं, तेव्हा तुम्हाला ते दिसत नाहीये. मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाहीये, की तुम्ही ओमकारला प्रत्येक छोट्या गोष्टीत हे करता. मी ओमकारला डिफेंड करत नाही किंवा ओमकारला हे करत नाही. पण जे आहे ते आहे. मला ओमकार सही आणि राईट वाटतोय. त्या टास्कमध्ये सुद्धा आपण बघितलं, की ओमकारने चुकून त्याचा शर्ट लागला, तर रोशननी त्याला फार तुले मले करून टाकलं. मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाहीये. त्याने त्याच्या हातात दिला शर्ट, तरी सुद्धा तो म्हटला, "तू हटकून करतो, तू खोटं बोलायला राहिले." अरे तू खोटं बोलून नाही राहिले रे. त्यांनी त्याच्या पायानं बघितलं, महाराष्ट्र जनतेने बघितलं, की त्याच्या पायाने लागलेलं आहे. तुम्ही नाही बोलू शकत, की ते खोटं बोलून राहिले. आईला. तू डायरेक्ट शर्ट-बिर्ट काढून बॉडी-बिडी दाखवून. पण असं ते खाली बघताना तू असं वाटलं, की तू कमजोर पडशील रे रोशन. त्याने एकदम खाली बघितलं असेल रे तुला. तू तिला असं बघत होता रे. मॅचिंग नाही झालं. मस्त फुली-बिली ह्या चेहऱ्यावरच मारायचे डायरेक्ट. मला वाटलं पोस्टरवर-बिस्टरवर असं मारायचं, तसं काही नाही. चेहऱ्यावर मारायचं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर दीपालीचं आणि रुचिताचं जे झालं ना, ते माइंड ब्लोइंग यार. या पोरीला फक्त असं नुसतं म्हणलं ना, "बाई तिळगुळ घे गोड-गोड बोल." ती म्हणेल ना, "तिळगुळच द्या." पण मी गोड बोलायची माझ्याकडनं अपेक्षा करू नका, कारण की ती गोड बोलू शकत नाही. की ती फक्त डायरेक्ट फायर ऑन द फायर. कोल्हापूरची पोरगी आहे, मला नाही बोलायचं कोणी, मला नाही बोलायचं कोणी, असंच आहे तिचं. ती हे नाही, फक्त दीपाली नशीब तिचं रडता-रडता राहिली. रडता-रडता रडली नाही. आईला मला तर हसले बोलते शब्द फुटेना. ती मस्त पलंगावर झोपली. तिला रडतं, हसताना आणि रडताना बघणं एक खरंच एक लॉजिकल आहे दीपालीला. ती कशी रडते आणि कशी हसते हे सुद्धा कळत नाहीये. तर ही गोष्ट वेगळी. त्याच्यानंतर जो ह्याचा मुद्दा झाला दिव्याचा, तो थोडासा एक तिने असं धमकी द्यायला नाही पाहिजे, कारण की बाहेर जे काही वक्तव्य होतं, ते चुकून तुझ्या गळ्यात येऊ शकतं किंवा काय नाही. बिग बॉसने पण तिला ताकीद दिली, की बाबा असं बोलू नको. राकेशला इव्हिक्शन रूममध्ये घेऊन गेले दोघं त्याला, की असं बोलताना नका हे करू. तर दिव्या म्हणली, की मी माफी मागू शकत नाहीये. तर आता बघू उद्या आपण भाऊच्या धक्क्यावर काय होतंय आणि काय नाही. ही गोष्ट थोडी अनकम्फर्टेबल आहे, की तुम्ही शोमध्ये बाहेरची धमकी देऊ शकत नाहीत. मला या गोष्टीविषयी जास्त काही बोलायचं नाहीये, कारण की ह्या आपण जो गेम खेळतोय, हे तुम्ही सगळे मित्र आहेत आपले. गेममध्ये आपलं टास्क चालत राहतं. आपण लहानपणी जे मित्र आहोत, ते आपण पण एकमेकांना बोलणार, खवळणार सगळं आहे.
पण आपण असे धमकी देत नाहीत. हा एक टास्क आहे नॅशनल टेलिव्हिजनवर चालू आहे, तर हे चुकीचं आहे पूर्णपणे. तर प्रभूनी राकेशला बिग बॉसने राकेश आणि दिव्याला बोलवलं. त्यांना सांगितलं की बाबा असं असं आहे, तुम्ही असं नाही करू शकत. तर चला तिथं ॲक्सेप्ट झालंय थोडंफार. त्याच्यानंतर बिग बॉस एक हे देतात आहे चिठ्ठी की कोण आजारी आहे कोण नाही. रितेश भाऊनी आपले पुणे युनायटेडची जर्सी पाठवलेली आहे की हे गेम म्हणून तुम्ही खेळा. तर ते थोडं मस्ती मजाक सुरू झालं, सगळं झालं. पण आजच्या एपिसोडवरनं एक गोष्ट नक्की कळाली मित्रांनो, आपल्या ह्याच्यात प्रत्येक ह्याच्यात की तुम्ही जे ठरवताय की भांडणं नाही करायचे. आपल्या मित्रामित्रामध्ये हजारो भांडणं होऊ, पण कधी ह्या गोष्टीवर जाऊ नका की मी माझ्याकडे तलवार आहे, मी बाहेर हे करेल. या गोष्टीवर कधीच नाही. शेवटी मित्र आहेत, गेम आहे ती गेममध्येच ठेवा. धन्यवाद. थँक यू सो मच. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.